तर ही माझी पहिली आठवण आहे त्यावेळची, अच्छा. की पिंपरी चिंचवड शहराचं जे आहे मूळ रूप. मूळ रूप तर ते होतं. शासनाने विचार केला की या ठिकाणी नगरपालिका जर करता आली तर पाहावं प्रतिनिधी, अशी म्हणून ती नगरपालिका 4/3/1970ला स्थापन झाली. विधानसभेत प्रतिनिधित्व आमदार म्हणून अण्णासाहेब मगर करत होते, तर या शहराच्या निर्मितीमध्ये त्यांचा किती सहभाग? अण्णासाहेब मगरांच्या बरोबर मला जे काम करण्याचा योग आला त्यामध्ये मी खरोखर भाग्यवान आहे. म्हणजे वा. असे व्यक्तिमत्व असणं, सातत्याने विकासाचं त्यांचं ध्येय होतं. सकाळी गेलं ना तर त्यांचा असा एक मोठा दरबार भरलेला असायचा. म्हणजे मोठा हॉल, समोर 100-150 लोक बसलेले आणि अण्णासाहेब मगर आपले एक हाफ पॅन्ट आणि असे घुसून बसलेले असायचे. आणि अण्णासाहेब मगर त्यांना म्हटले की हां लिहा, तुमचा राजीनामा लिहा त्याच्यावर. पण जकातीचं उत्पन्न हा चांगला स्रोत सुरू झाल्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाला फार मोठी गती मिळाली. अण्णासाहेब जसे या शहराबद्दल आत्मीयतेने आणि दूरदृष्टीने विचार करत तसे डॉक्टर घारे साहेब पण करायचे.